नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची जी तारीख आहे 1 जानेवारी 2024, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा श्री गणेश एक चांगल्या स्ट्रॅटेजीने आपण केलेला आहे. तर ती स्ट्रॅटेजी फक्त चेक केलेली आहे, कारण आज थोडं शेड्यूल बिझी असल्यामुळे मी थोडं गावी गेलेलो होतो. तर मी फक्त श्री गणेश करून घेतलेलं आहे. पॉझिटिव्हमध्ये ग्रीन क्लोजिंग केलेली, पण उद्यापासून नक्की आपल्याला चांगले व्हिडिओ बघण्यास मिळणार आहेत. तर मी एका स्ट्रॅटेजीवरती काम करत होतो पास्टमध्ये. तर मित्रांनो, ती स्ट्रॅटेजी कोणती आहे तर ती ऑप्शन सेलिंगची आहे. पण त्यानंतर काय झालेलं आहे, थोडे रूल्स रेग्युलेशन फॉलो करता एक मधला जो ट्रेड आहे हा इग्नोर करायचा आहे 1-2-5 मिनटं. ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तो का झाला माझ्याच्याने. तर सर्वात आधी स्ट्रॅटेजी कोणती चेक केली तर ऑप्शन सेलिंगची. तर ती कशा संदर्भात आहे तर मित्रांनो, एक स्मॉल कॅपिटल लावून आपल्याला ऑप्शन सेलिंग करायची. आता इथून पुढचे जे व्हिडिओ तुम्हाला ऑप्शन सेलिंगची आणि हेजिंग स्ट्रॅटेजीवरती बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपण जो ऑप्शन सेल केलेला होता 21,500चा, तर तो 82 रुपयाच्या आसपास सेल केलेला होता. आणि त्यासाठी आपण मार्जिन कमी लागावं यासाठी हेजिंगनुसार वापरलेला होता 21,300चा पुट, जो की 16-17 रुपयाला होता. आणि मग तुम्ही म्हणशाल आता की हा मधला ट्रेड कोणता, तर त्यावरती पण आपण लगेच आता सुरुवात करणार होतो. तो का झाला मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी ज्यावेळेस चेक केली तर इथे 222 रुपयाचं प्रॉफिट आपलं ओव्हरऑल ग्रीनमध्ये क्लोजिंग करून आपण फक्त श्री गणेश करून घेतलेला होता. तदनंतर अपस्टॉकमध्ये एक नवीन फीचर ॲड झालेलं आहे किल स्विचचं. याआधी झिरोदामध्ये किल स्विच ॲक्टिवेट जर केलं तर तुमचं सेकंड थर्ड किंवा इथून पुढचे ट्रेड होणार नव्हते त्या दिवसापुरते. अपस्टॉकने ही फीचर लागू केल्यामुळे मलाही चांगलं वाटलं की आता आपले इथून पुढची जी ओव्हर ट्रेडिंग आहे ती आता थांबल्या जाऊ शकते. आणि मी तदनंतर काय केलं, किल स्विच ॲक्टिवेट केलं. आणि जस्ट 3 वाजता, तुम्ही आता 3 वाजता तुम्हाला एकदा ऑर्डर बुक दाखवतो. तर हे सकाळचे ट्रेड 4 सोडून द्यायचे, 1 2 3 4. आणि 3 वाजेच्या दरम्यान मी काय केलं, आपलं खरंच किल स्विच जे ॲक्टिवेट झालेलं आहे की नाही ते चेक करायला गेलं, पण ऑर्डर पंच होऊन गेली. ठीक आहे, ते काही इश्यू नाही. पण मला वाटलं इथे टेक्निकल एरर राहू शकतो. मी पुन्हा मोठ्या क्वांटिटीनं हे करून बघितलं, तर तिथेसुद्धा ऑर्डर पंच झाली. आणि मी थोडं म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं की असं कसं काय झालं की आपण किल स्विच ॲक्टिवेट केल्यानंतर सुद्धा ट्रेड होतो आहे. तर ज्यावेळेस माझ्या चूक लक्षात आली मित्रांनो, तर माझ्या अकाउंटमध्ये जाऊया आपण. सर्वात आधी आता तुम्हाला फंड दाखवतो आणि त्यानंतर किल स्विचमध्ये माझ्याकडून काय चूक झाली ते पण दाखवतो. तर आपलं मार्जिन आहे 13,674 रुपये आणि आजचं जे प्रॉफिट त्यात ॲड होऊन आपली अमाऊंट इथे दाखवतं आहे 13,948 रुपये. आणि ऑप्शन आपण सेल केलेलं आहे, तर त्यासाठी आपण जे कोलॅटरल मार्जिन आहे ते वापरलेलं आहे. आता हे कोलॅटरल मार्जिन कसं वापरलं जातं, तर आपली काही होल्डिंग आपण प्लेज केलेली होती त्यामार्फत आपण काही फंड वापरतो आहे. तर इथून 12,500 रुपये आपल्याला लागलेले होते आपल्या ॲक्च्युअल कॅपिटलमधून, आणि इथून 12,500 रुपये कोलॅटरल मार्जिनमधून आपल्याला लागलेले होते. तर दोन्ही मिळून 25,000 आपण ऑप्शन सेलिंग केलेली होती, जे की याला सेल केलेलं होतं. आणि हा जो सेकंड ट्रेड दिसतो याला आपण बाय केलेलं होतं. तर पुट सेल करून 21,500चा 21,300चा त्याला हेजिंग वापरलेलं होतं. हे झालं आता ट्रेडच्या संदर्भात, आणि त्याला किती आपण मार्जिन वापरलं त्या संदर्भातली गोष्ट. आता माझ्याकडून चूक काय झाली तर आपण ते पण चेक करून घेऊया. किल स्विच ज्यावेळेस मी ॲक्टिवेट केलं मित्रांनो, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट असतात. तर आता आपलं जे सेगमेंट ॲक्टिवेट आहे तर ते NSE इक्विटी आणि NSE डेरिव्हेटिव्ह. आता ज्यावेळेस मी किल स्विचवर ओपन करून बघतोय तर मित्रांनो, तुमच्या असं लक्षात येईल की जे सेगमेंट मी ऑफ करायला पाहिजे होते ते ऑन राहून गेले. आणि इथे तुम्हाला जे डिसॲक्टिवेट झालेले ते इथे तुम्ही बघून घ्या मित्रांनो, की माझ्याच्याने ते जे नको व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे. तर हे जे 2 फीचर आहे आज खरंच ऑफ जर असते तर माझं म्हणजे ते 2 ट्रेड आज झाले नसते आणि जे काही छोटं मोठं प्रॉफिट ते गेलं नसतं. पण ठीक आहे मित्रांनो, जास्त काही विशेष आपण त्यामध्ये लॉस केलेला नाही आहे. पण एक छोटीशी चूक होती, ती एक टेक्निकल एरर माझ्याकडून झालेला होता की हे सेगमेंट ॲक्च्युअलमध्ये इथे मी काय करायला पाहिजे होते, हे ऑफ करायला पाहिजे होते. आणि तदनंतर OTP मेन्शन करायला पाहिजे होता, तर तो झालेला नव्हता. मी फक्त असा विचार केला की आपण तर करन्सीत तर काम करत नाही आहे, आणि इक्विटीत आपल्याला म्हणजे ज्यावेळेस प्रॉफिट होतं तर इक्विटीत आपल्याला कंटिन्युअसली काम करायचंच असतं. दिवसभर आपण बघतच असतो एखादा बाय सेल किंवा आपल्या होल्डिंगमधून काही क्वांटिटीत आपण काढत असतो. तर म्हणलं इथे डिसेबल करायचं काही काम नाही. तर हे मी तसेच ठेवलेले होते आणि यांना ऑन केलेलं होतं. पण ॲक्च्युअलमध्ये सिस्टीम थोडी उलटी असल्यामुळे हे ऑन राहून गेले आणि हे ऑफ होऊन गेले. तर इथे तुम्हाला दिसू शकतं की हे ॲक्टिवेट आता रिएनेबल कधी होणार आहे, तर आज रात्री 10:35 ॲक्टिवेट होणार आहे, PM म्हणल्यावर रात्री. तर ठीक आहे, ही एक टेक्निकल एरर माझ्याकडून आज झालेलं आहे स्वतःच्या बाबतीमध्ये. तर असो, आजचं हे श्री गणेश झालेलं आहे सेलिंग स्ट्रॅटेजी आपण आज त्याच्यावरती थोडं एक प्रॅक्टिस करून बघितलेली, कारण फर्स्ट दिवशी नको लॉस व्हायला ह्या हिशोबाने मी तो ट्रेड केलेला होता. तर बाहेरगावी असल्यामुळे थोडं आज ट्रॅव्हलिंग पण चालू होतं, बाईकवर होतो. तर असो, झालेली चूक मान्य आहे. तर मित्रांनो, हे होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करू शकता, आणि आता रजा घेतो आहे पुढील व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.